गुड मॉर्निंग. थँक यू सर. सिट डाऊन. थँक यू सर. काय गोंधळ चालू आहे? सर ही दोघं भांडणं करत होती. त्याने माझी पेन्सिल घेतली. सर त्याच्याकडे 4 पेन्सिल असून पण त्याने मला 1 पेन्सिल दिली नाही. ठीक आहे, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्ट झाल्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आहे आपल्या देशातील एका महापुरुषाची, ज्यांचं नाव होतं महात्मा गांधी. महात्माजींना लहान मुले खूप आवडत असत. एकदा एक मुलगा बापूजींकडे आला व म्हणाला, बापूजी, तुम्ही कपडे पूर्ण का घालत नाही? त्यावर बापू म्हणाले, मुला, मी फार गरीब आहे, मी नवीन कपडे खरेदी करू शकत नाही. त्यावर तो मुलगा म्हणाला, मी माझ्या आईला सांगून तुमच्यासाठी नवीन कपडे आणतो. बापू त्या मुलाला म्हणाले, तू माझ्यासाठी नवीन कपडे आणशील, पण माझ्या कुटुंबातील इतर माणसांचे काय? त्यावर मुलगा म्हणाला, तुमच्या कुटुंबातील इतर माणसांसाठीही कपडे आणतो. बापू, मला सांगा, किती कपडे शिवून आणू? त्यावेळेस बापू हसले आणि म्हणाले, पोरा, माझे कुटुंब म्हणजे हा संपूर्ण भारत देश. या देशातील जनता म्हणजे 37 कोटी लोक हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. जोपर्यंत त्यांना पूर्ण कपडे मिळत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या अंगावर पूर्ण कपडे घालू शकत नाही. यावरून आपल्याला लक्षात येईल की गांधीजींना भारतातील प्रत्येक माणसांची काळजी होती. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीवरून काय शिकायला मिळालं? नेहमी आपण परोपकाराची भावना ठेवली पाहिजे आणि इतरांना मदत केली पाहिजे. अद्वैत, ही घे पेन्सिल तुला. अजून कोणाला पेन्सिल पाहिजे असेल तर सांगा. सर, अशीच आम्हाला अजून एक गोष्ट ऐकायला आवडेल. एकदा आश्रमात खूप डास झाले होते. त्यांच्या त्रासामुळे आश्रमातील लोकांना पुरेशी झोप मिळेना. ही गोष्ट जेव्हा महात्माजींच्या कानावर गेली, तेव्हा त्यांनी उपाययोजना करण्याचे ठरवले. आश्रमातील एका सदस्याने त्यांना म्हटले, बापूजी, एवढी कसली चिंता करता? मच्छरदाणी बांधून टाका, काम फत्ते. यावर गांधीजी म्हणाले, तुम्हाला काय वाटलं? मला मच्छरदाणीचा उपयोग माहिती नाही. मग चला तर मच्छरदाणी आण. यावर गांधीजी म्हणाले, सद्ग्रहस्था, भारतात सर्वांनाच डासाचा त्रास चालू आहे. आपण किती जणांना मच्छरदाणी पुरवणार? असा काहीतरी उपाय हवा आहे की तो सर्वांनाच करता येईल. हा. त्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणाली, तर मग बापू, रॉकेल अंगाला लावून झोपल्यास डास चावत नाही. आणि शेवटी गांधीजी म्हणाले, हाच उपाय बरा, जो सर्वांना करता येईल. तोच मी करेल. यावरून असे सिद्ध होते की जनसामान्यांशी अशी नाळ जोडली गेली तरच माणसे महत्वाच्या पदाला पोहोचतात. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीवरून काय शिकायला मिळालं?
आम्ही